आम्ही तिकडे जाण्याच्या वाटा धुंडाळतो, तिकडली माणसं इकडे दिल्लीच्या युनिव्हर्सिटीत PhD करण्यासाठी येतात अभिधम्मावर. आता कसं, मुळात हा सद्धम्माचा अभ्यास धारण करण्याचे हे वैभव संपलं तर हे उतार येतात बुद्ध शासनात. या उतारांना तोंड देणं किती मुश्किल असतं. त्यामुळे हे खरंच आहे, बाबासाहेबांना भिक्षू संघ टोटली करप्टेड, हे साधं सुद्धा नाही आहे, केवढी कठोर टीका आहे. आणि अजूनही आम्ही सुधारलो नाही ना. खरंच आहे, आम्ही दिसतो शिवरधारीच नाही का. हे खरं आहे. आजही म्यानमार सारख्या देशामध्ये मोठ्या मोठ्या मोनिस्ट्या, त्रिपिटकधारी 16, त्यातले आता 9 आहेत अशी माहिती मिळाली परवा. 9 त्रिपिटकधारी आहेत, मौखिक त्रिपिटक आहे. लहानपणापासनं ती सवय केली जाते. आमच्याकडे आता सवय होतील, कमीत कमी बीज पेरलं तर त्याला खत पाणी बरोबर मिळालं. विनय पिटक चॅन्टिंग सुरू आहे ना आता यावर्षी, ते विनय पिटक भिक्खू भिक्खुणींचे नियम. आपल्याला वाटतं भिक्खू भिक्खुणींचे नियम आहेत, पण ते उपासक उपासिका भिक्खू आणि भिक्खुणी या 4 परिषद आहेत. या 4ही परिषदांचा संग्रह आहे ती पिटक, या विनय पिटकामध्ये. भिक्खू भिक्खुणी उपासक आणि उपासिका यांचा परस्पर संबंध सोडवायचा कसा, उकल करायची कशी, हे या विनय पिटकात भरलेले. वरवर पाहता आपल्याला भिक्खू भिक्खुणींचा हा संग्रह असं वाटत असलं तरी विनय भिक्खू संघ राहील तर जतन करून ठेवेल, भिक्खू संघ राहणार नाही तर. त्यामुळं वास्तविक पाहता हे खरं आहे की अजूनही भिक्खू संघ म्हणून जी पवारणा, जी परिशुद्धी ही होत नाही आहे. त्यामुळं 68 वर्ष उलटून गेली. 68 तरी आपल्या महाराष्ट्रात, भारतात तुम्ही कानाकोपऱ्यात तुम्ही शोध घेताय की नाही, कुठेतरी दिसतं काय तुम्हाला? म्हणजे याचा अर्थ काय की आपण योग्यपणे अभ्यास करत नाही आहोत. करत असू तरी या जीवनात नाही तरी चिंता करायची नाही, पण आपण गांभीर्यानं प्रयत्न करतो आहोत काय, हे गांभीर्य अजूनही आलेलं नाही. उपासक उपासिकांमध्ये नाही आलं, भिक्खू भिक्खुणी संघामध्ये नाही आलं. आणि पाहतो ना, कमीत कमी जिथे भिक्खू संघ राहतो तिथे उपोषितागार पाहिजे. उपोषितागार जिथे नेहमी 15-15 दिवसानं पौर्णिमा अमावस्येला उपोषित करता यायला हवे भिक्खूंना. आम्ही यावर्षीच आमच्या सेंटरवरती प्रयत्न केला, पण पुन्हा तो आमचा कोलमडला बरं का. किमान असे 20 तरी भिक्षू असावेत जेणेकरून जे धम्म विनयाचं पालन करणारे असे भिक्खू संघ, ज्या आधारावर ती भूमी अशी पुणित होते धर्मतरंगानी, ही बाबासाहेबांना हे अपेक्षित होतं. धम्म आणि विनय हे माझे उत्तराधिकारी आहे. भगवंताचा उपदेश, या उपदेशाचे चाहूल देऊन बाबासाहेब म्हणतात की असा संघ अजून घडायला आहे, घडण्याच्या तयारा चाललेल्या आहेत. ते खरं आहे, आपण संघ आहेच असं पण दिसतात ना, चिवरधारी दिसलात तरी ते डोळ्यात कमीत कमी प्रसन्नता येते ना. आमचं काम काय आहे, अप्रसन्नांना प्रसन्न करणं आणि जे प्रसन्न आहेत त्यांना अधिक प्रसन्न करणं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मेले तर गेले. आता भंतेंना विचारलं, खरंच बाबासाहेब आंबेडकर मरण पावल्यानंतर, त्यांनी शरीर त्यागल्यानंतर ते तुळशीता देवता लोकांमध्ये गेले, त्यांचं नाव सुदर्शन आहे, खरं आहे का? मला तर आपण मानतो केवळ, तुम्ही तर मानतही नाही. जाळले ना गेले. अरे बाबा, जाळल्यानंतर मृतदेह, जाळल्यानंतर मृतदेह जो अग्निवायू जला आणि धातूंनी बनलेला असतो, वेगळ्या धातून जाळल्यानंतर किंवा गाळल्यानंतर वेगळ्या धातून आपल्या धातूंमध्ये विलीनीकरण होऊन जातं. नष्ट होतात का? रूप बदलतं केवळ, नष्ट नाही होत ना. चित्ताला तुम्ही थोडं जाळताय काय, ते काय अनंत झाले होते? मग ते जे अनंत झाले नाहीत त्यांचा जन्म आहेच, आत्म्याशिवाय पुनर्भव आहे. त्यामुळं यामध्येच किती अडकून लोक आहेत अजूनही. भक्ते तुम्ही थांबा, तुम्ही नुसते पुनर्जन्म सांगताय, असे दाटून यशवंत मनोहर सारखे चंद्रपूरच्या दीक्षाभूमीवर असंच झालं.
हो तुम्ही नुसते पुनर्जन्माच्या गोष्टी सांगताय. म्हटलं म्हणते तुम्ही नका बोलूच नका. हे बघा म्हटलं, तुम्ही विपश्यनेच्या विरोध काय बोलू नका, ती पुस्तिका निघाली. आणि खडाजंगीत झाली बरं का. खडाजंगी म्हणजे काय का तू म्हणजे हमरी तुम्ही झाले का, काय नाही. विपश्यनेतलं समजत असेल तरच बोला म्हणते सर, नाहीतर बोलू नका, हात लावायचा नाही. आणि बोलले नाही सर. असं होतं. म्हणजे हे आपलं आहे की नाही, आहे की नाही. किती मिथ्या धारणा घेऊन बसलेलो आहोत. ही मिथ्या धारणा एवढी वर्ष उलटून गेली तरी आपल्या जगण्यामध्ये नुसत्या मिथ्या धारणा घेऊन जगत आहोत आपल्या जीवनात. आणि आपण धम्म हा समजत नव्हतो. वैचार आपल्या जेवढ्या बुद्ध्यांक असतो त्या बुद्ध्यांकाच्या आधारावर शीलाचं पालन करणं योग्य आहे. आपण आपल्या बुद्धीच्या आधारावर आपलं वरवरचं मानस बदलण्यासाठी चिंतनाच्या पातळीवर संवर मिळवण्याचा प्रयत्न करतो. हे चिंतनाच्या पातळीवर संवर मिळवण्याचा प्रयत्न जरी आपण केलाय, बरोबरच माणूस सुधरेल. पण जेव्हा तेरीमेरीवर गोष्ट येईल ना, तर मूळचा स्वभावच उतरतो आपला. आपल्या स्वभावानुसार आपला दृष्टिकोन व्यक्त होतो आपल्या वागण्यातनं. आर्य सत्याचा साक्षात्कार ज्या व्यक्ती करतील त्याचं मानस बदलतं. ती व्यक्ती नेहमीच वीतरागी, वीतद्वेषी, वीतमोही होऊन कायावाच्या मनाने कर्म करतं. पापकर्म त्या व्यक्तीला नाही शिवू शकत. यालाच क्रांती. बुद्ध धम्म म्हणजे क्रांती. कार्ल मार्क्स, माऊ, लेनिन. क्रांती हे भौतिक जगातला हा दार्शनिक दृष्टिकोन ठेवून माणसाला त्यांनी केवळ भौतिक प्राणी समजून ही मिथ्या धारणा आहे, जे उच्छेदवादाकडे घेऊन जाते. उच्छेदवादाकडे घेऊन जाते. सम्यक दर्शन नाही. त्यामुळे हे संबोधित ज्ञानाचा हा जो आउटलुक आहे भगवंताचा, तो समजून घेणं. भगवान बुद्ध बाबासाहेब म्हणतात, बुद्ध धम्म म्हणजे क्रांती. जो आमूलाग्र माणसाच्या स्वभावात 390 प्रकारच्या स्वभावाची आपण माणसं, रागमूलक, द्वेषमूलक, मोहमूलक, बुद्धिमूलक, भयमूलक, वितर्कमूलक, हा स्वभाव असाच नाही बदलणार. जोपर्यंत व्यक्ती आर्य सत्याचा साक्षात्कार करणार नाही तोपर्यंत आपला स्वभाव बदलणार नाही. आपण प्रयत्न करतो ते चिंतनाच्याच आधारावर. आणि चिंतनाच्या आधारावर केवळ आणि केवळ आपलं वरवरचं मानस सुधारण्याचा प्रयत्न करतो. माणसाची सुधारणा करून तो बदलत नाही. माणसाची सुधारणा करून तो बदलत नाही. हे हिमाय धम्मानुधम्म पटिपतिया बुद्धम पूजे म्हणतो ना, ह्या गुणांना धारण करून व्यक्ती आर्य सत्याचा साक्षात्कार करतो. तेव्हा त्या व्यक्तीच्या मुळातला स्वभावच बदललेला असतो. ते नेहमीच वीतरागी, वीतद्वेष माणूस म्हणून त्याची घडवणूक होते. केवळ आणि केवळ बौद्धिक ज्ञान धारण करूनच माणूस घडवला जातो. जगात दुसरं कुठलंही औषध नाही. हे समजण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना 35 वर्ष लागली. साधी सुधी गोष्ट नाही. हे महाकुशल चित्त आहे बाबासाहेबांचं. घटना दत्त म्हणून तिरंग्यावर हे धम्मचक्र कोरलं ना, हे कसं समजावून देणार, कोण समजून देणार. भगवान बुद्धांची त्या लोकच्या राष्ट्रपतीच्या भवनावर धम्मचक्र भगवंत नाही असं लिहिलं. भगवंताची मूर्ती ठेवली. लोकसभेच्या, राज्यसभेच्या अध्यक्षांच्या खुर्चीच्या पाठीमागे देखील धम्मचक्र भगवंत नाही. कोण समजावून सांगणार आहे. 4 सिंहाची राजमुद्रा, ही राजमुद्रा देशाला कोण समजावून सांगणार आहे, का दिली. घटनेचे हे 21 मूलभूत अधिकार बहाल करणारे कलम. कुठलीही पार्टी सत्तेवर आली तरी तिने ह्या सगळ्या जमिनीचं, सगळ्या उद्योगाचं राष्ट्रीयकरण करावं. सगळ्या लोकांचे अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण आणि आरोग्याच्या मूलभूत गरजांची पूर्तता हा राज्यांनी करायची आहे. ही स्टेट सोशलिझमची संकल्पना मी माझे गुरु भगवान बुद्ध यांचे पासून उचललेली आहे. त्यामुळे बाबासाहेबांची ही जी कर्मठ धारणा संसदेत जिथे संविधानामध्ये उतरली, जी कुठल्याही दार्शनिक घटनाकारांना प्रसवता आली नाही प्रसवता आली. त्यांच्या चित्तातली गोष्टच नाहीये. त्यामुळे बुद्धाचं हे ज्ञान सर्वांगीण कल्याणकारी कसं आहे, हे बाबासाहेबांचं हे समजण्याचं हे महाकुशल चित्त आहे बोधिसत्वाचं. ज्यामुळे ते त्यांनाच समजलं. आणि म्हणून बाबासाहेबांची तुलना सर्वसाधारण व्यक्तीशी नाही करतायत. ते खरंच बोधिसत्व होते का आपण मानतो. भंतेंना विचारला, मी मानतच होतो ना, आपण मानतो, आपण जाणतो का. भंतेंना विचारलं, खरंच बाबासाहेब आंबेडकर बोधिसत्व होते का. ते म्हणाले हो. म्हणजे मी त्यांच्या चरणावर आपलं डोकं ठेवलं, माथा ठेवला आणि साधू त्यांच्या चरणाची मुखे घेतली बरं का.
म्हणजे आता मी काय करणार, माझी श्रद्धा मी अशा रीतीने प्रकट केली. म्हणजे आता तुम्हाला सांगितलं तर काय काय म्हणाल तुम्ही, ऐकलं असेल तुम्ही, आम्ही कसा विश्वास ठेवायचा, तुम्हाला काय करणार आहे मी जे काही होतं ते सांगितलं. त्यामुळे ही आधारशिला साधी सुधी गोष्ट नाही आहे. बाबासाहेब आंबेडकर समजून घेण्यासाठी हे साधी सुधी गोष्ट नाही आहे. त्यामुळं ऐकतो ना आपण या महाभद्र कल्पामध्ये आर्य मैत्रेय सम्यक संबुद्ध येणार आहे. ही कृतज्ञता कशी व्यक्त करायची, त्या गाडगे बाबांचं गेल्यानंतर 6 डिसेंबरला ज्यावेळेला पोहोचलोय तिथे माझ्या चित्तात हे प्रसवलं की बाबासाहेबांचे एवढे मोठे ऋण आहे, त्यांची कृतज्ञता व्यक्त कशी करायची. अरे हा साधू संताला त्याच्या लक्षात कसं आलं, त्याच्या कीर्तनातलं हे सगळं संदर्भ सापडलाय. मी माझ्या सगळ्या जीवनातलं सारं पुण्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चरणावर अर्पित करतो, हे माझे वाक्य. तर आता त्याला कोण सांगायला गेलं, पण हे खरंच बाबासाहेबांची कृतज्ञता व्यक्त करायची असेल, कृतज्ञता या स्मृती दिवसाच्या निमित्तानं, तरी आता महापरिनिर्वाण हा शब्द आपण किती गाजवतो. बरं झालं, कमीत कमी हळूहळू अवघड होईल समजण्यासाठी, पण पालीचे जे जाणकार असतात ते आपल्याला हसतील एक दिवस. योग्य ठिकाणी योग्य शब्दांचाच वापर करायचा. परिनिर्वाण यांनी अर्हत्व प्राप्त केलेलं असतं, त्यांच्या शरीर त्यागाला परिनिर्वाण हा शब्द प्रयोग केला जातो. जे शोतापन्न आहे, सकदागामी आहेत, अनागामी असले तरी, जे निर्वाणस्थ असले तरी त्यांच्या शरीर त्यागानंतर त्यांच्या 10 क्रिया झाल्या तरी त्यांचे धातू बनत नाही, त्यामुळे त्यांचे स्तूप बांधले जात नाही. बरे जेवढा भिक्षुणीचा एक तरी स्तूप दिसतं का तुम्हाला? भिक्षुणी असली, तिने आनंद प्राप्त केलं तरी मरणानंतर काया त्यागानंतर त्यांच्या शरीराच्या धातू बनत नाही, त्यामुळे त्यांचे स्तूप दिसत नाही. तुम्ही असे प्रश्न उपस्थित करायला का नाही, मग त्यांचे स्तूप का बांधू नये? आता याला काय उत्तर देणार? आम्हाला खुशी आहे, आमचे काय एखादं बस मी बोलू दे. आता आमच्या सामनेरांना भिक्षूला सांगितलं, मी मेल्यावर ना माझं स्तूप नाही बांधायचं, बरं सांगितलंय, नाही तर तुम्ही थडगं वाढून देता, आम्हाला खुशी असते. आमचे हे साधारण भंते जे होते ना त्याच वेळेला बोललो, तुम्ही आता थडगं उभारणार. अरे हे स्तूप त्यांचेच बांधले जातात ज्यांनी अर्हत्व प्राप्त केलेलं असतं, त्यांच्या 10 क्रियेनंतर धातू बनलेले असतात, त्यांची स्तूप बांधली जातात. त्यामुळे आपल्या दार्शनिक दृष्टिकोन एवढा मिथ्या आहे, ते शब्द कुठे कसे वापरायचे म्हणून मी डबल ते याचना डबल घ्यायसाठी याच्यासाठी सांगितलंय, पुन्हा बोलून घेतलंय. ही 3 शरण 5 ग्रहण करताना उद्देश पत्रिका काय, संसार वट्ट दुःख तो मोचनात आहे, निब्बाण सच्चीकरणात आहे. या संसार चक्रात जेवढं दुःख आहे ते सगळ्या दुःखांपासून सुटका करून निर्वाणाचा साक्षात्कार करण्यासाठी हे 3 शरण आणि 5 शील प्रदान करावे, हे त्यांची स्पष्टता येते. हे म्हटलं जातं. आपण आता एक वचन काय अनेक वचन काय हो का असं म्हणणं आम्ही म्हणते, तसंच म्हणताय ना सगळे. ही सवय झाली, एवढी म्हणतात, टोकलं नाही जोपर्यंत काय लक्षात येणार नाही. या गोष्टीच तशा आहेत. पालीचे जाणकार म्हणून जे असतात आपल्याला वेळात काढतील ना कुठला शब्द कुठे वापरायचा. त्यामुळं महापरिनिर्वाण जी धम्मचक्र, आता हे 14 एप्रिल आला, 14 ऑक्टोबर आला ना, तरी मी जाणीवपूर्वक बोललोय, पुन्हा जाणीव बोलली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 56ला विजयादशमीच्या दिवशी धम्मचक्र प्रवर्तित केले. बिनताडा रंगतात. पुढे बरं नाही ना, पालीचे जाणकार असतील, केवळ आणि केवळ सम्यक संबुद्धत्व प्राप्त करणारे महापुरुषच धम्मचक्र प्रवर्तित करतात, दुसऱ्या व्यक्तीच नाहीये. पच्चेक बुद्ध देखील त्यांच्या विषयी पारमितांचा 10 पारमिता 10 परमत्त पारमिता या विषयी पारमितांचा डोंगर संग्रह करण्यासाठी 2 असंख्य 1 लाख कल्प, ते एवढ्या संपूर्ण संग्रहित पारमितांचा संग्रह करून देखील त्यांच्या कालखंडामध्ये ते बुद्धत्व प्राप्त, ते स्वयंबुद्धच असतात पच्चेक बुद्ध. पण देवता लोक असो, मनुष्य लोक असो, त्यांची बुद्धी नसते, धम्म श्रवण करण्याची चेतना नसते, धम्म धारण करणं किती दूर राहिलं. ते देखील धम्मचक्र प्रवर्तित नाही करू शकत पच्चेक बुद्ध. बाबासाहेब पच्चेक बुद्ध तरी देखील चंद्रपूरच्या याही वेळा पुन्हा परत सांगितलंय मी, धम्मचक्र अनुप्रवर्तन म्हणतात. अनुप्रवर्तन केवळ जे भगवंताचे जे उजवा हात असतात ना सारीभूत, तेच ते धम्मचक्र अनुप्रवर्तन सुद्धच आहे. ते वाचा नीट, ते वाचून दाखवलं की तरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 16 ऑक्टोबर 1956ला चंद्रपूरच्या रिक्षामध्ये धम्मचक्र अनुप्रवर्तन केले. त्यामुळे तुमची हे साहित्यिक काही शब्द सापडले रेडीमेड म्हणून कुठे कसे वापरायचे नाही. त्यामुळं ही भगवंतांची वाणी स्वतःमध्ये एवढी परिपूर्ण परिशुद्ध आहे. ही परिपूर्णता आणि परिशुद्धता हे सौंदर्य आहे, धम्मातलं सौंदर्य आहे. सौंदर्य फुलवता येते, फळवता येते. त्यामुळं
दार्शनिक दृष्टिकोन हा योग्यपणे सम्यक ज्ञानाच्या आधारावर समजून घ्यायला हवा. या आधारावरच कम्मठठाणाचा किती वेगवेगळ्या पद्धतीने अभ्यास केला जातो. आनापानसती मी गेलो ना, भांबावून जातो माणूस, कोणी कसा करतो, कोणी कसा करतो, कोणी कसा करतो. त्यामुळं आनापानसती असो वा इतरत्र शमन भावनेचे कम्मठठाण असो, हा एक वाक्यता नाहीये. त्यामुळं आता कालच तिथे बोधी वृक्षाने बोलणार, तरी बोलणार आहे, जाणार आहे मी 9 तारखेला, तेव्हा बोलणार आहे. म्हणजे बाकीच्यांचं सोडा, महायान, हिनयान, तंत्रयान, मंत्र्यान वगैरे वगैरे, म्हणजे स्थविरवादी आहेत, जी प्रामुख्याने भगवंतांची वाणी, मूळ वाणीची सुरक्षित करून ठेवली. हे 84,000 धम्मस्कंद अजूनही त्रिपिटकाच्या घरामध्ये आहेत, म्यानमारमध्ये सुरक्षित आहेत. आणि या आधारावर अभ्यास करणाऱ्यांमध्ये, स्थैरावादी संप्रदायांमध्ये अभ्यास करणाऱ्यांमध्ये किती मतभिन्नता आहेत. तुम्ही असा का अभ्यास करताय ना, आमच्या गुरुनी शिकवलं तसं. त्यामुळे गुरुनी अभ्यास करते, आचरण कल्प ठरतं ना. आमचे गुरु असे आम्हाला शिकवतात, आम्ही तसेच शिकतो. म्हणजे मतभिन्नता का या स्तरावर. म्हणून भगवंतांच्या या संपूर्ण वाणी अभ्यास करण्यामध्ये, या कम्मठठाणाच्या अभ्यास करण्यामध्ये कितीही मतभिन्नता आहे. ही का बरं आली? म्हणून यासाठी 7व्या संगायनाची गरज आहे. भगवंताची जशी वाणी आहे तसाच कम्मठठाणाचा देखील योग्यपणे, ज्याला सम्यक ज्ञानाच्या आधारावर अभ्यास करता यावा, यासाठी या सगळ्या आचार्यांमध्ये एकवाक्यता यायला हवी ना. हा रस्ता एका अय्यन भिक्खवे मक्को सत्तानंद विशुद्धी आहे, एकच मार्ग आहे, दुसरा मार्ग नाही आहे. भगवंत म्हणतात. कोणी 4 सतीपठणाचा अभ्यास करतात, कोणी 4 सम्यक प्रधानाचा, कोणी 4 इद्धिपादाचा, कोणी 5 बलाचा, कोणी 5 इंद्रियाचा, कोणी 7 भुजंगाचा, कोणी हरिओठ्ठंगिको मग्गो. हे बोधी, हे संपूर्ण मध्यमापडी पद आहे. हे सगळे अंग बोधी ज्ञानाचे मध्यमापडी पद आहे. हा मध्यम मार्गच आहे. क्रमशः आदि कल्याण, मध्य कल्याण, अंत कल्याण. सुरुवातीला एक, मध्याला आणि अंताला एक कल्याण करावी. ही संपूर्ण प्रक्रियाच आहे ना. ही प्रक्रिया धारण करण्यासाठी सुरुवाती, मध्य आणि अंत ही पटिसंख्या ज्ञानाची सगळी प्रक्रिया आहे. अनित्य ज्ञानाच्या आधारावर अनित्याचा बोध करून आर्य सत्याच्या साक्षात्कार करण्याच्या प्रक्रिया. दुःख ज्ञानाच्या आधारावर दुःखाचा बोध करून आर्य सत्याचा साक्षात्कार करण्याची प्रक्रिया. अनंत ज्ञानाच्या आधारावर अनंताचा बोध करून आर्य सत्याचा साक्षात्कार करण्याच्या प्रक्रिया. वेगळ्या वेगळ्या पद्धतीने हे सगळे असे दाखले जे मिळतात, हे का बरं असे? एक वाक्यता का बरं नाहीये यामध्ये? हा सगळा सैद्धांतिक व्यावहारिक पक्ष योग्यपणे आपल्याला समजावून घेता यायला हवा. खूप भ्रम आणि भ्रांतीत लोक आहेत, आपल्या आपल्या पद्धतीने अभ्यास करत आहेत. म्हणून गेल्या वर्षी तर सुटसुटीतपणे यावर्षी 2024ला, 25ला आणि 26ला भारतातर्फे चॅन्टिंग होणार आहे, भारतातर्फे. आणि या गोष्टी प्रामुख्यानं कम्मठठाणाचा योग्यपणे अभ्यास करता आला नाही तर परिणाम योग्य येणार नाही, हे लक्षात ठेवा. त्यामुळं ही बाजू, ही धम्म, हे साहित्य 84,000 धम्मस्कंदांमध्ये एवढा मोठा साठा आहे. हे आपल्याला समजायला अवघड जरी असलं तरी मात्र हे दार्शनिक पातळीवर योग्यपणे कम्मठठाणाचा सम्यक ज्ञानाच्या आधारावर कम्मठठाणाचं जोपर्यंत आपण या अभ्यासाची सोडवणूक करणार नाही ना, एकमतता, एक वाक्यता येणार नाही. म्हणून या 7व्या संगायनाची गरज आहे. तेव्हाच ही शुद्ध परिशुद्ध विद्या जेव्हा पसरेल ना, हे भिक्षू संघाचे सगळ्यात मोठे काम आहे. हे खरं आहे. त्यामुळं हा परिणाम येईल. राजकीय एवढ्या मोठ्या घडामोडी घडत असल्या आपण कधी खूप बेचैन होतो साहजिक. तुम्ही आता किती बेचैन, जशी काय आपल्याला मराठी राज्य संपलं, मराठ्यात आणि पेशवाई आली, देवेंद्र फडणवीस सत्तेवर आल्याबरोबर वाटलं आता काही होऊ शकतं. ही सांस्कृतिक ही राजकीय प्रतिक्रांती या मतावर लोक पोहोचले. हे खरं आहे की ॲलन मास्कला तरी बोलवलं का यांनी कमीत कमी कुठल्याही मशीन मी हॅक करतोय म्हणून? ते ईव्हीएम पोराचा खेळ आहे. तरी मात्र 2000 पासून काँग्रेसवाल्यांनी जाणली, तेही हॅक करत गेले आणि आमच्या मूलभूत अधिकारांवरती गदा आली. तुम्ही कुठे मत मारलंय? जरी व्हीपॅड असलं तरी ते खाली पडलं तर कुठे गेली तुम्हाला काय माहिती? त्यामुळं हे मूलभूत अधिकारांचं हनन आहे, मूलभूत अधिकारांचं हनन आहे. अशा ईव्हीएम लादून आमच्यावर हे राज्य करताना बाबासाहेबांच्या घटनेचंच नाव घेतील, पण ते काय सुप्रीम कोर्ट सायंटिस्ट आहे का? निवडणूक आयोग सायंटिस्ट आहे का? नाही आहे ना. त्यामुळं हे कोलमडलं, हे संपूर्ण राजकीय फळी आपली कशी कोलमडल्यासारखी, किती निराशेचे किरण शब्दात नाही येतात. काही निराश होण्याची गरज नाही. बाबासाहेबांनी म्हणून या सगळ्या मातृ संघटना पुन्हा उभ्या करा ना तुम्ही.
तुम्ही पुन्हा हारताय कशाला, आत्मविश्वास कशाला होत आहे? पुन्हा मातृ संघटनाचे मेळावे बोलवा, पुन्हा संघटना बांधा, 2029 ची वाट पहा. पण मात्र ईव्हीएम हटली पाहिजे. आम्ही ज्यावेळेला पदयात्रा नेली 14ला, त्याच वेळेला 14 पासून धोके दिले होते का आमच्या मूलभूत अधिकारांवरती गदा येऊन ईव्हीएम लागूनही निवडणूक हे ब्राह्मणवादी सत्तेवर येतील. आम्ही बोलत भीमा कोरेगाव पासून भीमा कोरेगावला सातत्य, भीमा कोरेगाव सातत्य. आता भीमा कोरेगावची गर्दी कोणी रोखून ठेवणार आहे का? नाही रोखून ठेव. त्यामुळे भीमा कोरेगाव हे बाबासाहेबांचं मूळ आहे, प्रेरणास्थान आहे. भीमा कोरेगाव ही भूमी धम्मभूमी म्हणून भविष्यात होईल. 10 वर्ष झाले, दशक झाले, 10 वर्ष झाले भीमा कोरेगाव पासून पंढरपूरला देवदर्शन विठ्ठलाच्या दर्शनासाठी जात नाही आहोत. हे सगळा ब्राह्मणेतर आदिवासी भटका विमुक्त धर्मांतरित झाले, मुस्लिम की ख्रिश्चन, एकेकाचे नागवंशीय लोक, नागवंशीय लोक. डॉक्टर राजेंद्र प्रसाद सिंह जे सासारामचे प्रोफेसर आहेत, डॉक्टरेट आहेत, त्यांनी ते मोहिंजोदडो, हरप्पा हे सगळे तिथले लिपीची जी अक्षर आहेत ना, ती सगळी पालीची मूळ संस्कृतला लिपीच नाही आहे, ती धम्म लिपीवर उभी आहे. तरी उलटाची वरकूत वालको डाटे आपल्याला सांगितलं जातं. अभिधम्माचा दिवस मोदींनी तिथे नालंदामध्ये जाऊन साजरा केला आणि तिथे सगळ्या भाषेची जननी संस्कृत आहे असं विकृत मांडलंय. त्यामुळे केवढाही विकृतीकरण, हे जरी प्रतिक्रांतीचे सगळे विरोधक दिसत आहेत आपल्याला, तरी आपल्याला निराश व्हायचं काय कारण आहे? वाटतं आपल्याला, तरी निराश व्हायचं काही कारण नाही. त्यामुळे अजून वेळ गेलेली नाही आहे. आम्ही राजकीय काम होतं का, तरी मागच्या वेळेला पोलीसवाल्यांनी एवढं स्वागत केलं आमचं. अहो म्हणते तुम्ही ईव्हीएम म्हणता, तुम्हाला आता धार्मिक काम आमचं, तरी ईव्हीएमनी हे लादून निवडणुका आपल्या भाषेत नेणार आहेत आणि घेऊन गेल्या की नाही तुम्हाला स्पष्टच झालं. आता तरी सत्तेवर बसले. मागचं 2.5 वर्ष इलिगली राज्य चालवलं की नाही. बाबासाहेबांच्या घटनेचं नाव घेऊन ईव्हीएमनी सगळी हॅक करून मूलभूत अधिकारावर गदा आणून ब्राह्मणवादी चालत आहेत. त्यांची चाल ते यशस्वी झालेले आहेत, काही करू शकतील ना. आता नाहीतरी आणणार आहेत ना शिक्षण. त्यामुळं आता नाहीतरी प्रायव्हेटायझेशन, आता 15,000 16 जिल्हा परिषदेची शाळाच बंद होणार आहे. एकूण शिक्षणावरच कसा ब्रेक लावणार आहे. त्यामुळे ही जरी प्रतिक्रांती वाटत असली तरी आपण निराशेत राहण्याचं कारण नाहीये. आपण आपल्या परत स्वाभिमानाच्या संघटना बांधूया आणि पुन्हा लढाईसाठी तयार, कायदेशीर. नाही तर तुम्ही हातात बंदुका घेऊन लढणार आहात का? तुम्ही हातात आता आपला मार्ग नाहीये. त्यामुळं हे संवैधानिक मार्गाने हे सगळे तडे सुटतील. एवढं खरं आहे की या बाबासाहेब म्हणून तुमच्या तक्रारी, मगाशी बोललो भोजन करताना, तुमची तक्रार सगळं बाबासाहेबांच्याकडे करणार आहे, बाबासाहेबांच्याकडे. आता मी काय रात्री आवाहन केलं तर बाबासाहेबांनी बोलवलं नाही असं तुम्हाला वाटलं का? तर म्हणता चक्क वाले सुवत्त बाबासाहेब आले होते का? तुम्हाला दिसले? त्यांच्या स्मृती दिवसाने एकदा आम्ही, माझं स्थान निश्चित झालं. कसं माझ्या जीवनातलं जेवढं, पण लोकांना का बरं सांगू नये, माझ्या म्हणजे एक ठिणकीत मिळाली ती गाडगे बाबांसारखा माणूस माझ्या सगळ्या जीवनातलं सारं पुण्य बाबासाहेबांच्या चरणावर अर्पण करतो. त्यामुळं ही संकल्पना साधी सुधी नाही आहे. बाबासाहेब बोधिसत्व म्हणतो, भावी बुद्ध म्हणतो. जेव्हा केव्हा बुद्ध होतील ना, होतील, आता झाले पाहिजे काय अशी आपण कल्पना करूया. जेव्हा होतील तेव्हा त्यांच्या पारमिता पूर्ण होतील तर होतील. पण बोधिसत्व आहेत हे एका अरहंतांकडून निश्चित झालं. त्यामुळं आता काही भ्रम आणि भ्रांती राहता कामा नये. भ्रम भ्रांतीत राहणार. बाबासाहेब कुठे गेले ते कुठे आहेत आता माहिती आहे. तथागतांच्या सिद्धार्थ गौतमाच्या आईने 7व्या दिवशी शरीर सोडलं की नाही? 7व्या दिवशी शरीर सोडलं की नाही? ते एकदा असं माहिती नाही, ध्यान करता करता काय झालंय आता, म्हणजे कल्पना कशी उद्भवते. ध्यान करता करता काय झालं, भगवान सिद्धार्थ गौतमाची जी आई आहे 7व्या दिवशी मरण पावली. तर ती मरण पावल्यानंतर तुळशीदास देवता लोकांमध्ये देवपुत्र म्हणून जन्म घेतला. ते काय देवता म्हणून देवपुत्र म्हणून जन्म घेतला आणि त्याच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी 7व्या वर्षावास तथागतांनी तावंतिसा देवता लोकांमध्ये केला. तावंतिसा देवता लोकांमध्ये तेव्हा भगवंतानी तावंतिसा देवता लोकांमध्ये मग आश्विन पौर्णिमेच्या ह्या सुरुवातीच्या पर्वावर भगवंताला तो अभिधम्म शिकवतात आणि
500 देवेंद्र शक्रा सकट 500 देवता लोक शोतापत्ती फळाला पोहोचले असं आपण वाचतो. आता तुम्हाला विश्वास होतो की नाही, पण आता मला तर विश्वास ठेवावाच लागेल ना. जरी मी स्पष्ट करून नाही मला सांगता आलं, आम्ही वाचतो तर आमचा विश्वास आहे बाबा झाला असेल तर आईच्या ऋणातून मुक्त झाले, देवपुत्र मुक्त झाले. मागच्या 2 वर्षाच्या अगोदर मी ज्यावेळेला गेलो होतो म्यानमारमध्ये, तर देवेंद्र शक्राची जागा तिथल्या एका श्रेष्ठीने, म्यानमारच्या श्रेष्ठीने घेतलेली आहे असा आम्हाला मेसेज मिळाला की जे जे देवेंद्र शक्र होते, जे शोतापत्ती फळाला प्राप्त झाले होते, ते रूपब्रह्म जे ब्रह्मलोकामध्ये त्यांनी जन्मग्रहण घेतलाय आणि त्याची जागा म्यानमारचे जे एक मोठे श्रीमंत माणूस होता, जो श्रेष्ठी समजला, त्यांनी ती जागा देवेंद्र शक्रची जागा घेतली असं ऐकायला मिळालंय. ऐकायला मिळालं तर ह्या गोष्टी आपल्याला विश्वासार्ह वाटत जरी नसल्या तरी आपल्याला नाही वाटणार ना विश्वासार्ह. त्यामुळं हे लोकी आणि लोकोत्तर ज्ञान हे असतं आपल्याला. आता हे काय आम्हाला नाही ना, आम्हाला काय नाही कथन करता येत नाही ना भिक्षूने ह्या सगळ्या गोष्टी. कथन केलं तर मग अरे याला काही समजत नाही, मग हा कसा हा गोष्टी कसा सांगतो. लोक माझ्यावर आरोप लावतील चौथ्या पराजिकांमध्ये ज्ञानज्योती भरते भरतो म्हणून असा आरोप नाही लावणार का. आम्हाला नाही कथन करता येत या सगळ्या गोष्टी. ज्यांनी ज्यांनी अर्हंत्व प्राप्त केलेलं असतं त्यांच्याकडनं या गोष्टी माहिती करून घ्याव्या लागतात. त्यामुळं त्रिपीठ हा जो 84,000 धम्मस्कंदांमध्ये आहे हे शुद्ध आहे. मी त्रिपिटकाच्या घरात जाऊन तिथे उठावंसं वाटत नव्हतं. त्यामुळं भ्रम आणि भ्रांती राहता कामा नये. कितीतरी संघटना आहेत ना धार्मिक क्षेत्रात काम करणाऱ्या, किती मतभिन्नता आहे, किती मतभिन्नता आहे. त्यामुळं ही मतभिन्नता दूर होऊन एखाद्या स्कंदावर एक समान असं मत सगळ्यांचं यायला हवं. जेव्हा केव्हा होईल, जेव्हा संगायन होईल आणि सगळं भ्रम आणि भ्रांती दूर होईल. ज्यामुळं ही शुद्ध विद्या संपूर्ण जगात पसरेल. लहरी सायादो म्हणते, गुरुजी आठवण करून देत की म्यानमार मधून सगळ्या देशात नाही पसरणार तेवढं पुण्य म्यानमारच्या अंगी नाही आहे. लहरी सायादो म्हणते असं म्हणत होते की ही सगळी ही भारतातनं सगळ्या जगात ही विद्या पसरेल. भारतातनं ही शुद्ध विद्या शुद्ध रूपात प्रस्थापित करण्याची उपासक, उपासिका, भिक्खू आणि भिक्खुणींची 4ही परिषदांची संयुक्त जबाबदारी आहे. ही जबाबदारी ओळखून आपल्या जीवनातलं सारं पुण्य संपूर्ण बाबासाहेबांच्या चरणावर अर्पण करून त्यांना बुद्धत्व प्राप्त करण्यासाठी जे पुण्य आपण वितरित करतो, जेवढं सगळ्या जीवनातलं सगळं पुण्य बाबासाहेबांच्या या स्मृती दिवसाच्या निमित्तावर बाबासाहेब आम्ही तुम्हाला अर्पण करत आहोत. जरी आम्ही पुष्पवान आपली पूजा करी भावी बुद्ध म्हणून आपल्याला वंदन केलं, आमचा आवाज ऐका. मी भिक्षू संघातर्फे म्हणते ज्ञानज्योती आपल्याला आवाहन करतो की आम्ही सगळे इथे बसलेले लोक आमच्या जीवनातलं सारं पुण्य आपल्या चरणावर अर्पित करतो की आपल्याला बुद्धत्व प्राप्त हो. जे जे अनाकलनीय ज्या गोष्टी आहेत ते तुमच्याजवळ आम्हाला काही सांगू नका, पण मात्र एवढं खरं की आमचं हे संपूर्ण पुण्य वितरण आपण त्याचा स्वीकार करावा आणि तुम्हाला हे संपूर्ण बलवत्तर होण्यासाठी, तुम्हाला बुद्धत्व प्राप्त करण्यासाठी हे सगळं पुण्य आम्ही सगळेजण अर्पण करीत आहोत. हे सत्य आहे, हे सत्य आहे. या सत्यवचनानं आमचंही मंगल हो, तुमचंही मंगल हो, सर्वांचं मंगल हो. दृश्य अदृश्य प्राण्यांचं सगळ्यांचं मंगल हो. या पहाडीवर राहणाऱ्या देवतांचं मंगल हो. या क्षणाक्षणाला मी जाणीवपूर्वी ते साप निघतात, हे निघतात, तरी मी बोललो अरे नाही निघणार, जाऊ द्या. तेव्हा पावसाला काल नाही निघणार, विरू पक्के नाही, जाऊ दे, तुम्ही काही चिंता नका करू. तेव्हा हे सगळे दृश्य अदृश्य प्राण्यांना हे सगळं आपण पुण्य वितरित करून याच ठिकाणी मेत्ता भावनेचा अभ्यास करून आपण या धम्मसभेला विराम देऊया. या बाबासाहेबांच्या या संपूर्ण या आपल्या सगळ्या जीवनातलं सारं पुण्य बाबासाहेबांच्या चरणावर अर्पण करून बाबासाहेब हे सगळं पुण्य आपण आपल्याला वितरित करतो. या पुण्यानं तुमचं खूप मंगल हो. तुम्हाला बुद्धत्व प्राप्त करण्यासाठीचं हे आमचं पुण्य, त्या पुण्याचा स्वीकार करावा एवढंच या ठिकाणी सत्यक्रिया करतो. हे सत्य आहे. या सत्यवचनानं आमचंही मंगल हो, आपलंही मंगल हो. भवतु सब्बमंगलं, भवतु सब्बमंगलं, भवतु सब्बमंगलं. साधु साधु साधु. जगवालेसु
आदेवाच ब्रह्मणो यं अम्भेहि कथं पुण्यं सर्वसम्पत्ति साधकं सवेत अनुमोदित्वा समग्राशासने रता प्रमादरहिता हुन्तु अर्कासु विशेषतो पुण्यभागमिदं च यं समन्तरामकारितम् अनुमोदन्तु तं सर्वे मेदिनी धातु सखीखे नाथी में शरणं पय्यं बुद्धो में शरणं वरं धम्मो में शरणं वरं संघो में शरणं वरं इतेन सच्चवचेन भवतु सर्वमङ्गलं। एक शरण है बुद्ध की, एक शरण है धम्म की, एक शरण है संघ की, और शरण नहीं कोई। इस सत्य वचन के तेज से, इस सत्य वचन के तेज से, इस सत्य वचन के तेज से धम्म प्रकाशित हो, धम्म प्रसारित हो, धम्म प्रतिष्ठित हो, सगा मंगल हो, तेरा मंगल, तेरा मंगल, तेरा मंगल हो रे। सबका मंगल, सबका मंगल, सबका मंगल हो रे। जन जन मंगल, जन जन मंगल, जन जन सुखियाँ हो रे। भवतु सब मंगल, भवतु सब मंगल, भवतु सर्वमङ्गलं। साधु साधु साधु। सुखी दुःखा निरोगा निपाण भजन्तु। बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं। धम्माच्या अध्यात्म भाषेमध्ये आपल्या सगळ्यांवर पूज्य भंतेजीने धर्माचा वर्षाव करून धर्मदान दिलेलं आहे. खऱ्या चक्रवाले